मी राजा होतोय, अयोध्येचा स्वामी होतोय, यावर त्याला आनंदाचा उकाळ्या फुटत नाही आहेत आणि मला सीतेसह लक्ष्मणासह वनवासात जावं लागतंय म्हणून तो निराश आणि दुःखी सुद्धा नाही आहे. हाच तो संयमी राम. आपण आज काय पाहतो, एखादा अधिकाऱ्याला, आपण मंत्री होतात, आदित्यजी सगळे मंत्री होतात, एखादा अधिकाऱ्याला तुम्ही सांगितलं तुझी चंद्रपूरला बदली करतो, गडचिरोलीला बदली करतो, नको 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 मला जंगलात पाठवू नका म्हणतात. संपर्क प्रमुखांना म्हणालो जरा चंद्रपूरला काम करा, नको दुसरा एखादा जिल्हा द्या म्हणतात. पण प्रभू श्रीराम हे आपलं राजपाट सोडून हे जंगलात निघाले. त्याने विचारलं नाही. आपण म्हणतो विमान जात आहे का तिथे, हॉटेल आहे का तिकडे, रस्ता आहे का तिकडे. एक गोष्ट आपण इथे समजून घेतली पाहिजे, जो आजच्या या महाशिबिराचा खरा सार आहे आणि तो सार रामकथेमध्ये आहे. म्हणून मी आज रामावर बोलतोय, राजकारणावर बोलत नाही. याच्या महाशिबिराचा जर मुख्य सारांश कोणता असेल तो रामकथेमध्ये आहे, तो रामामध्ये आहे. दशरथ पुत्र राम जोपर्यंत अयोध्येत राहिला तोपर्यंत तो युवराज म्हणून जगला, राम बनून जगला. तो श्रीराम होता. पण राम जेव्हा संघर्ष करून जंगलातून बाहेर आला तेव्हा तो भगवान राम झाला, मर्यादा पुरुषोत्तम राम बनला. यातून आपण शिकायला पाहिजे की आपण जेव्हा संघर्ष करतो आणि संघर्षातून पुढे जातो तेव्हा आपल्याला देवत्व प्राप्त होतं. धैर्य, हिंमत आणि संघर्ष यातून रामाला भगवान राम बनवलेला आहे. हे अद्भुत धैर्य होतं. रामाचा काय कमी अपमान झाला? रामाचाही अपमान झाला, पदोपदी अपमान झाला, जंगलात अपमान झाला, राजमहालात अपमान झाला, सर्वत्र रामाचा अपमान झाला. तो रामानं सहन केला आणि फक्त अपमान करणाऱ्याकडे एक कटाक्ष टाकून राम पाहत राहिला. वेट अँड वॉच, माझी सुद्धा वेळ येईल, आमची सुद्धा वेळ येईल. उद्धव साहेब, वेट अँड वॉच, आपली सुद्धा वेळ येईल. एका गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण. कंटाळला नाहीत ना रामकथा ऐकून? आता म्हणतो संजय राऊत काय बोलताय, विषयाला सोडून बोलताय. एक विचार करा, राम निघालेला आहे, अयोध्येतून निघालेला आहे, भरजरी वस्त्र घालून निघालेला आहे. हे मी यासाठी सांगतोय की शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रामकथेमध्ये आहे. शिवसेनेचा जो संघर्ष आहे तो रामाच्या संघर्षामध्ये आहे, तो लक्ष्मण सीतेचा त्यागामध्ये आहे. शिवसेनेचा जो आत्मा आहे तो रावणाच्या पराभवामध्ये आहे. हे लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी आज वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. राम जेव्हा निघाले अयोध्येतून, उद्धव साहेब, आदित्य, राम जेव्हा अयोध्येतून निघाले, वल्कले नसून निघाले, त्या काळातलं ते सगळ्यात मोठं या भूमीवरचं खानदान होतं. त्याच्या तोडीचं खानदान, रामाच्या तोडीचं खानदान, रघुवंश या पृथ्वीवर नव्हतं. तरी त्यांच्या नशिबी वनवास आला. हिंदुस्थानात जे जे काही भव्य दिव्य घडलं होतं ते त्याच्या कुटुंबातून घडलं होतं. अनेक योद्धे त्या कुटुंबात निर्माण झाले होते. रघु, दिलीप, पुरुरवा, दशरथ, भरत, ज्या देशाचं नाव भारत जे पडलंय ते त्या कुटुंबाच्या भरत या माणसावरून पडलं होतं. त्याच्यासारखा योद्धा त्या कुटुंबात निर्माण झाला. राम जेव्हा निघाला तेव्हा संपूर्ण प्रवासामध्ये अनेक राजांची राज्य होती. त्यांना कळलं असेल की राजपुत्र निघालेला आहे, अयोध्येचा राजपुत्र निघालेला आहे, आपण त्याला भेटलं पाहिजे, आपण त्याचं स्वागत केलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. कदाचित रामानं त्यांची मदत घेऊन एखाद्या ठिकाणी त्याला वास्तव्य करता आलं असतं, पण रामाने ते केलं नाही. पण त्यांनी संपूर्ण त्या प्रवासामध्ये रामाने एक केलं. कोणत्याही राजाची, कोणत्याही वतनदाराची, कोणत्याही सरंजामदाराची मदत घेतली नाही. तर राम आपल्या सोबत सगळ्यांना घेऊन गेला. ती सामान्य माणसं होती, ती वानर होते, ती माकडं होती, आपल्यासारखी साधी माणसं होती, वंचित होते, आदिवासी होते. लक्षात घ्या, वंचित होते, आदिवासी होते, ओबीसी होते, क्षत्रिय होते, सगळे होते. आणि त्या सगळ्यांना घेऊन राम पुढे गेला. त्याला माता शबरीचे आशीर्वाद होते, कारण त्याला माहीत होतं रामाचा एक निर्धार पक्का होता. रामाचा निर्धार असा होता
की ज्या अन्यायाविरुद्ध, ज्या अत्याचाराविरुद्ध मी लढायला उभा ठाकलेलो आहे, ती लढाई मला जी लढायची आहे ती धनिकांच्या मदतीने मला लढायची नाहीये, ती अंबानी अडाणीच्या मदतीने मला लढायची नाहीये. ती लढाई मला या माझ्या सामान्य शूर अशा योद्ध्यांच्या ताकदीवर मला ही लढाई लढायची आहे त्याने ठरवलं. आणि म्हणून रामाचं महत्त्व हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. राम आला की रावण येतो, राम आला की रावण येतो. तेव्हा एकच रावण होता. आज आपल्याला गेल्या 25-30 वर्षात जागोजाग रावणच रावण दिसत आहेत. दिल्लीत जा रावण, महाराष्ट्रात रावण, नाशिकमध्ये रावण, किती रावण. पण एक लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं आजचा रावण अजिंक्य आहे. नाही, तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता. तो रावण सुद्धा अजिंक्य नव्हता. त्या रावणाला बालीनं सुद्धा हरवलं होतं. बाली माकड वानर होता. त्या वानराला शेषबाहूनं हरवलं होतं. बालीने तर रावणाला आपल्या बगलेत त्याचं मुंडकं पकडून त्याची धिंड काढली होती आणि किल्ल्यावर त्याला आपटून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे रावण अजिंक्य नव्हता. हे डोक्यातून काढा की रावण अजिंक्य आहे सध्याचा, अजिबात नाही.